नमस्कार. आपण पाहत आहोत विजय न्यूज. बार्शी बाजार समितीत विक्रमी मतदान, 96.98% वोटिंगने इतिहास रचला. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत एकूण 96.98% इतके विक्रमी मतदान झाले आहे. सहकारी संस्था गटात तब्बल 99.27% मतदान झाल्याने या गटात काटेकी टक्कर होणार हे निश्चित झाले आहे. उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी: सहकारी संस्था 99.27%, ग्रामपंचायत 98.85%, हमाल तोलारी 91.41%, एकूण मतदान 96.98%. 77 वर्षानंतर पहिल्यांदाच वैराग भागातील 45 गावातील मतदारांना वैरागमध्ये मतदान करण्यात आले. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये वैराग शहरात पहिल्यांदाच मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. सुमारे 77 वर्षांचा कार्यकाळ ओलांडल्यानंतर पहिल्यांदाच वैराग भागातील 45 गावातील मतदारांना कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी वैरागमध्ये मतदान करण्यात आले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रत्यक्ष अनुभव वैरागकरांनाही अनुभवता आला. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसमिती म्हणून वैरागमध्ये माननीय आमदार स्वर्गीय चंद्रकांत नाना निंबाळकर कृषी उत्पन्न उपसमिती कार्यरत आहे. त्यामुळे बाजार समिती असताना देखील निवडणुकीतील मतदानासाठी मात्र बार्शीला जावे लागत होते. यावर्षी पहिल्यांदाच वैरागमध्ये बाजार समितीसाठी प्रत्यक्ष मतदान मतदारांना करता आले. यासाठी वैरागमध्ये सोसायटी मतदारसंघासाठी 2 बूथचे नियोजन करण्यात आले होते, तर ग्रामपंचायत मतदारसंघासाठी एका बूथची स्थापना करण्यात आली होती. एकूण 18 जागांपैकी व्यापारी मतदारसंघातील 2 जागा ह्या यापूर्वीच बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या 16 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. यातील सोसायटीच्या 11 जागा आणि ग्रामपंचायतींच्या 4 जागा अशा 15 जागांसाठी मतदान करण्यात आले. सोसायटीच्या 11 जागांसाठी वैराग भागातील 45 गावांमधल्या 55 सोसायटीमधून 670 मतदारांपैकी या मतदारांनी हक्क बजावला, तर ग्रामपंचायतच्या 4 जागांसाठी 45 गावातील 398 मतदारांपैकी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरम्यान दिवसभर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन्ही नेत्यांनी वैराग मतदान केंद्राला भेट दिली. दरम्यान बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रणवीर राऊत यांनी वैराग मतदान केंद्रामध्ये येऊन मतदानाचा हक्क बजावला. गुळपोळीचे दाजी अंबादास चौधरी यांनी वयाच्या 102व्या वर्षी सोसायटी मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक प्रक्रियेसाठी वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बापकर यांच्यावरती विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्यासोबत सोलापूर राखीव ग्रामीण पोलिसांची 27 जणांची तुकडी होती. वैराग आणि बार्शी पोलीस ठाण्याकडील 15 पोलीस बंदोबस्तासाठी उपलब्ध होते. ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये वैराग येथील मतदान केंद्रामध्ये वैराग भागातील 45 गावांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये यावली, तुळशीदासनगर, हळदुगे, इर्लेवाडी, नांदणी, साकत, पिंपरी, सर्जापूर, तडवळे, सारोळे, निंबळक, शेळगाव आर, घाणेगाव, मालवंडी, मुंगशियार, आळजापूर, हिंगणी, गुळपोळी, झरेगाव, कासारी, आंबेगाव, ढोराळे, पिंपरी, मानेगाव, धामणगाव, गौडगाव, उपळे दुमाला, भालगाव, रातंजन, पानगाव, मालेगाव, काळेगाव, हत्तीस, चिंचखोपण, हिंगणी आर, ज्योतिबाची वाडी, राळेरा, संगमनेर, मिर्झापूर, रऊळगाव, बोरगाव, रस्तापूर, झाडी, इर्ले, उंडेगाव, मुंगशी, अंबाबाईची वाडी. ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये 398 पैकी 392 मतदान झाले असून यातील 4 जण मयत असून एकाचे नाव दुबार झाले असून 1 जण गैरहजर राहिले. सोसायटी मतदारसंघातील एका बूथवरील 333 पैकी 331 जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून 2 जण गैरहजर राहिले, तर दुसऱ्या बूथवर 337 पैकी 333 जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून 3 जण गैरहजर राहिले असून 1 मतदार मयत झाला आहे.